नमस्कार माझ्या बालमित्र हो. आज आपण पाहत आहोत इयत्ता 9वी भूगोल बाह्य प्रक्रिया भाग 1 चा स्वाध्याय. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. कायिक विदारण म्हणजे काय? उत्तर, खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकांचे फुटणे, तुटणे, खडकांचे भाग विलग होणे म्हणजे कायिक विदारण होय. अपपर्णन, कणात्मक विदारण व खंड विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया होत. रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते? उत्तर, रासायनिक प्रक्रियेमुळे खडकांचे रासायनिक गुणधर्म बदलून त्याचे नैसर्गिक विघटन होणे म्हणजे रासायनिक अपक्षय किंवा विदारण होय. कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार होते. पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत त्यात सौम्य कर्बाम्ल तयार होते. या प्रक्रियेस कार्बनन म्हणतात. कार्बनन प्रक्रियेमुळे चुनी खडकासारखे पदार्थ सहज विरघळतात. मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळतात. या प्रक्रियेस द्रवीकरण म्हणतात. द्रवीकरणामुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्यामुळे लोह आणि ऑक्सिजन यांच्यातील रासायनिक प्रक्रिया घडून येते. या प्रक्रियेस भस्मीकरण म्हणतात. या प्रक्रियेमुळे खडकाचे रासायनिक विदारण होते. जैविक विदारण कसे घडून येते? उत्तर, जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते. जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात. त्यामुळे खडकाच्या कणात ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात. उंदीर, घुशी, ससे यासारखे प्राणी व इतर कृमी, कीटक जमिनीत बिळे तयार करतात. मुंग्या वारूळ तयार करतात. या सर्व प्राण्यांना खणक प्राणी म्हणतात. या प्राण्यांच्या खननामुळेही खडकाचे विदारण घडून येते. अनेकदा खडकांवर शेवाळे, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. या वनस्पतींमुळेही खडकांचे विदारण घडते. विदारण व विस्तृत झीज यातील फरक स्पष्ट करा. नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकातील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे विदारण किंवा अपक्षय होय. विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल म्हणजेच विस्तृत झीज होय. कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे मुख्य प्रकार होत. तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झीजेचे मुख्य प्रकार होत. प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. भूकंपावर हवामानाचा परिणाम होतो. हे विधान चूक आहे. भूकंपावर प्रामुख्याने हालचालींचा परिणाम होतो. आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते. हे विधान बरोबर आहे. शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. हे विधान बरोबर आहे. खडकाचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय. हे विधान बरोबर आहे. अपपर्णातून जांभा खडकाची निर्मिती होते. हे विधान चूक आहे. बेसाल्ट खडकाचे भस्मीकरण होऊन जांभा खडकाची निर्मिती होते. प्रश्न तिसरा, खालील ओघतत्ता पूर्ण करा. मुलांनो, हे ओघतत्त्याचे उत्तर आहे. प्रश्न चौथा, पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा. काही प्राणी जमिनीत
बिळे तयार करून राहतात. उत्तर जैविक विदारण. आ. खडकातील लोहावर गंज चढतो. उत्तर रासायनिक विदारण. ई. खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो. उत्तर कायिक विदारण. ई. थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात. उत्तर कायिक विदारण. उ. ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे. उत्तर कायिक विदारण. प्रश्न 5. आंतरजाळाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात माहिती लिहा. पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भागात वसलेले मालीण गाव. या गावात सुमारे 40 ते 50 कुटुंबे राहत होती. मुसळधार पावसामुळे डोंगरकडा खाली कोसळून मालीण गावातील 44 घरे जमिनीखाली गाडली गेली. बसचालकाला मालीण गाव मातीच्या ढिगाऱ्यात गायब झाल्याचे समजले. त्यांनी ही बातमी प्रशासनाला दिली. त्यावेळी प्रशासनाला खूप हिमतीने या संकटाला सामोरे जावे लागले. अतिरिक्त होणारी जंगलतोड आणि डोंगर उतारावरील शेती या कारणामुळे अशा प्रकारची संकटे आपल्यासमोर येतात.